नमस्कार. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरु हाच ब्रह्मदेव, गुरु हाच विष्णू, गुरु हाच महादेव, गुरु हाच साक्षात परब्रह्म आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात गुरु अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतो. विद्यार्थ्याला ज्ञान देण्याबरोबरच प्रत्यक्ष कृतीतून वेगवेगळ्या प्रकारचे बोध व शिकवण गुरु विद्यार्थ्याला देत असतो. आयुष्यातील बऱ्या वाईट सर्व गोष्टींची जाणीव गुरु विद्यार्थ्याला करून देत असतो. दैनंदिन व्यवहारात विद्यालयामधून केवळ पुस्तकी शिक्षण नव्हे तर व्यावहारिक ज्ञान देखील गुरु विद्यार्थ्याला देत असतो. आयुष्यातील चढ उतार, समोर येणाऱ्या अडीअडचणी, पेच प्रसंग अशा स्थितीत आपण मार्ग कसा काढावा याचाही बोध गुरु विद्यार्थ्याला देत असतो. आपली नीतिमत्ता काय असावी, आपले धोरण काय असावे आणि आपण कोणत्याही गोष्टीचा निर्णय कसा घ्यावा याचाही वस्तुपाठ गुरु शिष्याला देत असतो. विद्यार्थ्याला ज्ञान देण्याबरोबरच गुरु त्याला भावनिक आधार आणि प्रोत्साहन देत असतो. आपल्या शिष्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवून ते आपल्या शिष्याचा आत्मविश्वास वाढवतात. अनेकदा शिष्याला आपल्या क्षमतेची, सामर्थ्याची कल्पना नसते. ही कल्पना गुरु त्याला करून देत असतो आणि त्यातील क्षमतांचा विकास घडवून आणतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु दादोजी कोंडदेव, समर्थ रामदास स्वामी, संत तुकाराम यासारखी महान व्यक्तिमत्व व स्वामी विवेकानंदांचे गुरु स्वामी परमहंस यासारख्या विभूती म्हणजेच गुरुत्वाची श्रेष्ठ उदाहरणे होय. गुरु हा कुंभारासारखा असतो, जो वरून जरी धपाटे घालत असला तरी आतून त्याचा आधाराचा हात कायम उभा असतो. म्हणून म्हणतात, कुंभारासारखा गुरु नाही रे जगात, वरी घाला तो धपाटा, आत आधाराचा हात, आत आधाराचा हात. कुंभारासारखा गुरु नाही रे जगात. याच आधाराच्या हाताला हात जोडून विनम्र अभिवादन. धन्यवाद.